शिवा संघटना आणि राष्ट्रीय ओबीसी आरक्षण परिषद महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने मुंबईतील आझाद मैदानात ओबीसी समाजाच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले। मराठा समाजाला कुणबीमधून ओबीसी प्रमाणपत्र मिळावे यासाठी राज्य सरकारने 2 सप्टेंबर रोजी काढलेल्या शासनाच्या निर्णयाविरोधात सोबतच अनेक मागण्या घेऊन हे धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले होते। या आंदोलनात मंत्री छगन भुजबळ, शिवा संघटनेचे मनोहर धोंडे, आमदार रत्नाकर गुंडे, ओबीसी नेते प्रकाश शेटगे, आगरी संघटनेचे नेते राजाराम पाटील, चंद्रकांत बावकर, अरुण खरमाटे यांच्यासह राज्यभरातून आलेले ओबीसी समाजाचे प्रमुख कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते। नवी मुंबई विमानतळाला स्वर्गीय ओबीसी नेते लोकनेते दिबा पाटील यांचं नाव देण्यात यावं यासाठी आम्ही सगळे ओबीसी नेते आणि आगरी कोळी समाज लाखोंच्या संख्येने त्या ठिकाणी नवी मुंबईमध्ये त्या ठिकाणी आंदोलन त्या ठिकाणी केलं। त्याच्यामध्ये मी स्वतः त्यावेळी माझ्या गुन्हा सुद्धा दाखल झालेला आहे आणि ती जमीन जी आहे ती जमीन ही आगरी कोळ्यांची जमीन त्या ठिकाणी दिलेली आहे आणि ओबीसीच्या नेत्यांची जमीन त्या ठिकाणी गेली आहे, ओबीसी शेतकरी बांधवांची जमीन गेलेली आहे आणि म्हणून आमचं प्रेरणास्थान असलेलं दिबा पाटील आहे त्यांचं नाव या ठिकाणी देण्यात यावं म्हणून प्रचंड मोठं आंदोलन त्या ठिकाणी घेण्यात आलं। त्या ठिकाणी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचं नाव देण्याचा घाट सरकारकडून घातला होता, परंतु त्या ठिकाणी तो रद्द करून त्या ठिकाणी या ठिकाणी स्वर्गीय दिबा पाटलांचं नाव देण्याचा निर्णय महाराष्ट्रातला घेण्यास भाग पडलं आणि आता केंद्राने सुद्धा ती मागणी मान्य केली गेली पाहिजे। जर केंद्राने ती मागणी मान्य नाही केली तर मात्र संघर्ष जो आहे तो संघर्ष आटळा एकही विमान हा तिथला ओबीसी समाज त्या ठिकाणी उतरू देणार नाही हे सरकारने ध्यानात ठेवावं। बघा, आज या ठिकाणी शिवा संघटनेच्या वतीनं राष्ट्रीय ओबीसी आरक्षण हक्क परिषद हे बॅनर घेऊन मुंबईच्या आझाद मैदानावर आम्ही कालच्या दसऱ्याच्या दिवशी 2 ऑक्टोबरला 1 दिवसाचं धरणे आंदोलन जाहीर केलं आणि 3 दिवसाच्या तयारीवर आज आम्ही आझाद मैदानावरती हे धरणे आंदोलन केलेलं आहे। त्याच्या पाठीमागची पार्श्वभूमी अशी आहे की ज्या आझाद मैदानावर लोकशाहीचा आणि ओबीसींचा गळा घोटून 2 सप्टेंबरचा नियमबाह्य पद्धतीनं तो GR काढला, त्याच आझाद मैदानावरूनच 2 सप्टेंबरचा GR रद्द होण्यासाठीचा एल्गार आम्ही आजच्या धरणे आंदोलनातून एक टोकन आंदोलन म्हणून या ठिकाणी घेतलेला आहे। आम्ही प्रमुख 5 मागण्या आजच्या आंदोलनात घेतल्या होत्या। त्यातली पहिली मागणी होती की 2 सप्टेंबर 2025 चा आणि 7 सप्टेंबर 2023, 31 ऑक्टोबर 2023 म्हणजे न्यायमूर्ती संदीप शिंदे कमिटी नियुक्त केलेले हे 3ही GR रद्द करा। ओळख होणं गरजेचं होतं पण ती मंडल सोबत काम केलं असे त्यांना आगरी कोळी समाजापुरतं मर्यादित ठेवलं गेलं होतं। त्या कैलासवासी दिबा पाटील यांचं नवी मुंबईच्या विमानतळाला नाव द्या ही आम्ही दुसरी मागणी केली होती। तिसरी मागणी केली होती, महाराष्ट्रात आमचा 35% लिंगायत समाज ओपन मध्ये आहे, ओबीसी मध्ये आजही नाही आणि म्हणून जर हैदराबाद गॅजेट लावून मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देणार असाल तर तेच हैदराबाद गॅजेट लावून लिंगायत समाजाला ओबीसी आरक्षण द्या, धनगर आणि बंजारा समाजाला एसटीचं आरक्षण द्या आणि तेच हैदराबाद गॅजेट लावून धोबी आणि न्हावी या 2 जातीला एससीचं आरक्षण द्या असं म्हटलं तर सरकार करू शकेल का हा जबाब विचारण्यासाठी आम्ही ही तिसरी मागणी घेतली होती। आणि चौथी मागणी जी होती, गावखेड्यातला आमचा हा सर्व शिवा परिवार आहे, शिवा मावळा आहे, शिवा संघटना आहे आणि खास करून मराठवाड्यामध्ये किंवा सोलापूर पर्यंत प्रचंड अतिवृष्टी झालेली आहे, शेतकरी उद्ध्वस्त झालाय, संसार वाहून गेलेत आणि अशा परिस्थितीमध्ये सरकारने बघ्याची भूमिका घेऊ नये, तातडीनं सगळे नियम बाजूला करून शेतकऱ्याला आर्थिक मदत दिली पाहिजे म्हणून हेक्टरी 50,000 रुपयाची आर्थिक मदत द्या आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या शेतकऱ्यांचं कर्ज माफ करून 7/12 कोरा करा ही मागणी आम्ही केली होती आणि आजच भुजबळ साहेबांनी जाहीर केलं की 31,500 कोटी रुपये राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी आज त्या कॅबिनेटमध्ये जाहीर केले। मला असं वाटतंय की शुभशकुन आहे। आम्ही मागणी आमच्या पत्रकावर घेतली 2 तारखेला की 3 तारखेला दिबा पाटलांचं नाव दिलं असं मुख्यमंत्री खाजगीत बोलले
आणि आज जी दुसरी मागणी आहे शेतकऱ्यांना मदत करणे आणि कर्जमाफ करणे, ती मागणी, दोन मागण्या जवळपास एका आंदोलनातून आमच्या पदरात पडतात असं सध्याचं चित्र आहे. आणि पाचवी मागणी आम्ही घेतली होती की वीरशैव लिंगायत समाजामध्ये मयत झाल्यानंतर दफन करावं लागतं, त्यासाठी जागा लागते, स्मशानभूमी लागते. तशीच इतर धर्मियांमध्ये सुद्धा आहे, मग मुस्लिम असतील, ख्रिश्चन असतील, कलाल असतील किंवा गुरव असतील, चनेवार असतील, अशा अनेक जातींमध्ये दफन करण्याची परंपरा आणि प्रथा आहे. परंतु त्यांना स्मशानभूमीला जागा नाही. अनेक प्रसंग असे आले की जिवंतपणी तर आम्हाला ओबीसीला न्याय मिळालाच नाही, पण मेल्यानंतर सुद्धा आम्हाला दफन करायला. नगर जिल्ह्यातले दोन उदाहरणं पुढे आणि आम्ही मागणी घेतली की महाराष्ट्र सरकारने धोरण ठरवलं पाहिजे, राज्यातल्या प्रत्येक गावामध्ये त्या त्या समाजाच्या धर्म परंपरेप्रमाणे अंत्यविधी करण्यासाठी स्मशानभूमीची जागा उपलब्ध करून द्या. अशा 5 मागण्या घेतल्या. आणि इतर आमच्या मागण्या होत्या, ज्यामध्ये महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ हे जीएडी कडे देऊन सगळ्या वीरशैव लिंगायतांना ते लागू करा, किंवा हिंदू लिंगायत म्हणून ज्यांची नोंद आहे त्यांना ओबीसीचं आरक्षण द्या. यासारख्या मागण्या आम्ही आजच्या आंदोलनात घेतल्या होत्या. हे टोकन आंदोलन आहे, 3 दिवसातलं टोकन आंदोलन. हे आमचे विचाराचे मावळे आहेत. आपण बघितलं असेल, सकाळी बरोबर 11:05 आंदोलन सुरू झालं. आम्ही 11 ते 5 परवानगी घेतली होती. 11 ते 6 एकही मावळा त्या मंडपाच्या बाहेर गेला नाही. आणि ही विचाराची फौज आहे, चिवट मावळ्यांची फौज आहे. मला विश्वास आहे, ज्या 2 सप्टेंबरचा GR या आझाद मैदानावर दिला, त्या 2 सप्टेंबरच्या GR ला रद्द करण्यासाठी महाराष्ट्रभर आजच्या या टोकन आंदोलनाचा वनवा पेटल्याशिवाय राहणार नाही. आणि 2 प्रियंका सिंग, स्टार महाराष्ट्र न्यूज, मुंबई.